व्यूहरचना आता मैदानाच्या आतमध्ये असेल, कशा प्रकारची योजना मैदानाच्या आतमध्ये आखलेल्या आहेत. दोन्ही संघ बलाढ्य ताकदीचे आहेत. करता दोन्ही खरं आपण पाहिलं साखळी फेरींमध्ये दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकले आणि आता क्वार्टर फायनलचा आजच्या दिवसातला शेवटचा सामना खेळण्यासाठी दोन्ही संघ आता सज्ज आहेत. पायच्यात एकमेकांवरती डाव टाकले जातील, ते डाव उधळून लावण्याचं कामही मैदानाच्या आतमध्ये केलं जाईल. पायचं यावेळेचा चेंडू बराचसा शफल होऊन खेळायचा होता, दिशा दाखवायची होती चेंडूला. इथे मात्र आपण पाहिलं बॅट आणि पॅड म्हणजे मी म्हणेल दोन्ही पायांमधून चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि तिथे आपण पाहतो निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. खरं आपण पाहिलं आज 6 संघांचा सहभाग स्पर्धेमध्ये होता, त्यामधल्या 4 संघांचा प्रवास थांबला आणि इथे देखील एका संघाचा प्रवास थांबणार आहे. एक संघ तो उद्या आपल्याला सेमीफायनल मध्ये खेळताना पाहायला मिळेल. मग तो कुठला असेल ते पाहण्यासाठी खरं तर आपल्याला ती वेळेची वाट पाहावी लागेल, कारण येणारी वेळ तुम्हाला सांगणार आहे सामना कोणी जिंकलेला आहे. म्हणजे 6 येणारी 12 षटकं आपल्याला पाहिजे आहेत. खरं तर एक चांगला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांचा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि एक ताकदवान लढत जी मैदानाच्या आतमध्ये आता सुरू आहे. कळीसारखं उमलून निशिगंधासारखं फुलत जावं, कळीसारखं उमलून निशिगंधासारखं फुलत जावं, क्षणाक्षणांच्या लाटेंवरती आयुष्य झुलत जावं, अश्रू असत कोणाचे आपण मात्र विरघळून जावं. या षटकारानं धावफलकावरती देखील वाढ होईल. धावफलक जाऊन पोहोचेल पुढे 7 धावा धावफलकावरती पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू असताना. पुन्हा एकदा आपण पाहतो अक्रॉस द बॅट, क्षेत्ररक्षक फार दूरवरती होता. क्षेत्ररक्षण इथे थोडस खराब पाहायला मिळालं आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार 4. षटकारा पाठोपाठ आलेला तो चौकार करताना आपण पाहिलं क्षेत्ररक्षक बराचसा दूरवरती होता, बराच प्रयत्न केला त्यानं, परंतु शेवटच्या क्षणी चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. तिथे एक चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. वायडेस्ट लॉंग ऑफ पॅरिस समोर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी. एक सिंगल तिथे घेतली जाईल. एकेरी धावा देखील आपण पाहतो या षटकामध्ये आल्यात. धावफलकावरती आपण पाहतो 12 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. खरं तर 2 मोठाले फटके आल्यानंतर असं वाटलं होतं आता पहिल्या षटकामध्ये प्रचंड मोठ्या डाब्यांचा डोंगर उभा राहील, परंतु कुठेतरी अमर शेळकेनं पुन्हा त्या धावा रोखलेल्या आहेत. म्हणजे पहिल्या 2 चेंडूवरती फलंदाजाला रोखलं होतं, तर पुढच्या 2 चेंडूवरती आपण पाहिलं 2 मोठाले फटके आले आणि पुढचा चेंडू पुन्हा एक चांगला त्याने मैदानाच्या आतमध्ये टाकला. त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षणही मैदानाच्या आतमध्ये फार सुंदर झालं. यावेळेस चेंडू उंच आकाशात आहे. पायचे तिथे कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळ होता. पायचे क्षेत्ररक्षक जाईल तिथे, तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पडून पूर्ण होतील आणि या 2 धावेंबरोबर आपण पाहतो पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 14 धावा, कुठलाही फलंदाज बाद नसताना माळेगाव क्रिकेट क्लब या संघाचा धावफलक तुम्ही पाहताय. खरं बराच दूरवरून आपण पाहतो माळेगाव संघ आपल्या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय आणि खरं आपण पाहिले साखळी फेरीतले दोन्ही सामने अगदी दिमागदार पद्धतीने त्यांनी जिंकले आणि क्वार्टर फायनलचा सामना आता एक ताकदवान संघासमोर आता पुन्हा एकदा उभे राहिलेले आहेत. पाहायचे काय संघर्ष त्यांचा या सामन्यामध्ये असणार आहे. षटक क्रमांक 2 साठी आपण पाहतो सुरुवात होईल आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज तयार आहे पॅरिस कांबळे. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय, तर रामा आपण पाहतो ऑन स्ट्राईक आहे. ज्या रामाने एक षटकार एक चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळलाय, म्हणजे कुठेतरी त्याचा एक कॉन्फिडन्स आता उंचावलेला आहे. तोही प्रयत्न करेल मोठा फटका खेळण्यासाठी, कारण एक मोठा धावफलक इथे उभा करायचा आहे. कुठेतरी डावांचा माउंट एव्हरेस्ट उभा करण्यासाठी नक्कीच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल, परंतु पुढचा संघ केडगाव स्मॅशर संघ देखील बलाढ्य ताकदीचा आहे. त्यांच्याकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. पाहायचं आता या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला पॅरिस कांबळेकडून पाहायला मिळेल. अखेर पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे. 6 षटकांचा सामना आहे. 6 मध्ये 2 षटकं पॉवर प्लेची ती नाजूक असतात आणि त्या नाजूक षटकांमध्ये आपण पाहतो
चांगल्या धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यानंतर आता दुसऱ्या षटकात पुन्हा धावा रोखण्यासाठी प्रयत्न होणार का, पुन्हा धावा वाढणार हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. मोठा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक समोर अमर शेळके डाऊन दी बॉल, झेल टिपला. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये माळेगाव क्रिकेट क्लब संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. विकास काटे. विकास काटे आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तर तुमच्या आयुष्याची व्याख्या काय, आयुष्य म्हणजे काय? जीवनाच्या हिंदोळ्यावरती काही क्षण खूप निराशाजनक असतात, त्यात आपण स्वतःला सावरणं खूप महत्वाचं असतं. जशी काळोखीरात संपली की लख पाठ असते, तसं आपण फक्त खंबीर राहणं आवश्यक असतं. चालू असलेला काळ जरी दुःखाचा असला तरी येणारा काळ हा सुखाचा असणार आहे. याच आशेवरती जीवन जगणं म्हणजे तुमचं आयुष्य आहे. तुमच्याकडे काय आहे काय नाही हे महत्वाचं नाही, तर तुमच्याकडे जे आहे त्या परिस्थितीत तुम्ही कसे जगता याला फार महत्व आहे. तुम्ही तुमचं वागणं, तुम्ही तुमचं बोलणं चांगलं ठेवा. प्रत्येकाशी प्रेमानं वागा. मग ते नातं असो किंवा कोणाचं मन चांगलं असल्यावरती जीवाला जीव लावणारी माणसं सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी टिकून राहतात. लक्षात ठेवा, सगळ्यांचं चांगलं व्हावं हा विचार जर मनात असेल तर तुमचं आयुष्य उजळून निघेल, यात मात्र शंका नाही. कोणती अपेक्षा न ठेवता चांगल्या भावनेने सर्व काही कराल तर तुम्ही आयुष्यात कधीच निराश होणार नाही. खरं तर जीवनाची ती व्याख्या आहे. ओहो, स्लोअर फुल टॉस. खरं तर थोडस खाली आला चेंडू, असं काही क्षणासाठी वाटलं होतं डायरेक्ट एष्ट्यावर ते चेंडू जातोय की काय, परंतु इथे मी म्हणेल फलंदाजाला नशिबाची साथ खरं तर मिळाली. तिथे बराचसा शपोलून खेळ होता, 3 स्टंप त्यानं सोडून दिले होते आणि कुठेतरी आपण पाहिलं गतीमध्ये बदल करून टाकलेला चेंडू पॅरिस कांबळ्याचा बराचसा स्लोअर होता आणि तो निर्धाव सागर नरोट्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सागर नरोट्यासाठी निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता. मृत्यू चेंडूची घोषणा आपण पाहतोय मुख्य पंचांनी केली. ज्यावेळेस खरं तर आपण पाहिलं डेट चेंडू का दिला असेल तर फलंदाज हा फटका खेळण्यासाठी तयार नव्हता आणि त्यानंतर आपण पाहिलं की पंचांनी तो डेट मृत्यू चेंडूची घोषणा तिथे केली होती. धाव घेण्यासाठी प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे होता, परंतु आपण पाहिलं तिथे फलंदाज तोपर्यंत आपल्या घरट्यामध्ये सुखरूप पोहोचला. निर्धाव चेंडू आहे. धावफलकावरती आपण पाहतोय आतापर्यंत पॅरिस कांबळेनं केवळ 1 धाव खर्च केलेली आहे आणि एक महत्वाचा फलंदाज देखील या षटकामध्ये बाद केला. धावफलकावरती 15 धावा आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रचंड मोठं स्वप्न आज मैदानाच्या आतमध्ये घेऊन दोन्ही संघ आता उतरले असतील. कुठलं स्वप्न नवसानं पूर्ण होत नाही. स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायचे असेल तर त्यासाठी मेहनतीचा प्रचंड मोठा डोंगर तुम्हाला उचलावा लागतो आणि तोच मेहनतीचा डोंगर इथे उचलण्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. खरं आपण पाहिलं जीवनात कुठलीच गोष्ट अवघड नसते, फक्त तुमचे विचार पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. तुम्ही स्वप्नांचा पाठलाग करा. स्वप्नांचा पाठलाग करणं देखील सोपी गोष्ट नाही. ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तुम्हाला तितका मोठा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागतो आणि खरं तर देवाकडे मागून कुणालाच काय मिळत नाही. मग तुमची स्वप्नही तुमच्याकडे, तुम्ही देवाकडे मागितलं ती गोष्ट तुम्हाला मिळणार आहे, त्यासाठी तुम्हाला प्रयत्नच करावा लागतो.
थँक्यू विजय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. काय कमालीची गोलंदाजी होती, कौतुकास्पद गोलंदाजी होती पॅरिसची. या षटकामध्ये केवळ 2 धावा त्याने खर्च केल्या आणि 2 महत्वाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्याने बाद केलेत. एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळाली. षटक क्रमांक 3 ला सुरुवात पुन्हा एकदा होईल आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज आहे अमर शेळके. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार होईल. खरं तर पहिलं षटक 14 धाब्यांचं ठरलं तरी त्याला पुन्हा एकदा तिसऱ्या षटकासाठी का आमंत्रण दिलं असेल. खरं तर पॉवर प्लेची षटकं होती आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याने जी जबाबदारी घेतली ना ती जबाबदारी महत्वाची होती. खरं तर पॉवर प्लेच्या षटकांमध्ये गोलंदाजी करणं एवढं सोपी गोष्ट नाही. तुम्ही खरं तर नवीन चेंडू असतो आणि नवीन चेंडू कुठेतरी गोलंदाजी करत असताना तो हातातून थोडा तरी निसटतो आणि ती जबाबदारी करता आपण पाहिलं अमरने घेतली होती. आता 2 षटकं संपल्यानंतर 16 धावा आल्यात. पॅरिसने एक चांगले षटक मैदानाच्या आतमध्ये टाकले आणि आता पुन्हा एकदा अमर शेळकेकडे चेंडू सोपवला. पायचं एक पुन्हा एकदा आता फील्ड सेट थोडासा चेंज होईल. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल आता होईल कारण आता 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला सीमारेषेवरती पाहायला मिळणार आहेत. आणि ती क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये केडगाव स्मॅशर संघाने सजवलेली आहे. यावेळेचा चेंडू फुल टॉस. क्षेत्ररक्षक फार दूरवरती. 2 क्षेत्ररक्षकांची दरी फोडणारा चेंडू होता. खणखडीत चौकार. दोन क्षेत्ररक्षकांमधून दरी ओलांडणारा चेंडू होता. चौकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला आणि चौकाराच्या साह्याने आपण पाहतो धावफलक मात्र पुढे 20 धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपण पाहतोय. सागर नरोटेच्या बॅटमधून आलेला तो चौकार होता. तर नवीन फलंदाज आपण पाहतो उमेश जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. चौकार आल्यानंतर कमबॅक काय असतं आपण पाहायला मिळालं. खरं तर इथे एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. कदा संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो. सोबत किती लोक असू द्या शेवटी संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आदर शोधू नका तर स्वतःला अजून भक्कम बनवा. पायचे बारासा लांब ठेवला होता उजव्या ष्टीच्या. मुख्य पंच दंडित करतील. वाईडची घोषणा त्यांनी केली. 1 धाव अवंतर स्वरूपाची धावफलकाला जोडली जाईल. 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय ते पूर्ण होणार आहेत. जमिनी समांतर आपण हा फटका खेळायला पाहतोय. अलोंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक मात्र आहेत ना तिथे सीमारेषेवरती. 1 धाव जी मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. 1 धावेच्या संख्येला धावफलकावरती आपण जाऊयात. 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कल्पा प्रत्येकाचा दिवस असतो. फक्त वेळेसोबत संघर्ष करण्याची तयारी तुम्ही ठेवली पाहिजे. दररोजचा सराव तुम्हाला बरंच काही आणि बरंच घडवत असतो. इथे अनेक खेळाडू आपण पाहतो एक चांगला सराव आणि सरावातून एक चांगली उभारी प्रत्येक खेळाडूने घेतलेली आहे. बाहेरची कड घेणारा चेंडू होता. डीप थर्ड मॅनला चेंडू जातोय. खरं तर तिथे क्षेत्ररक्षक आहे. खरं धावत होता. तिथे मात्र आपण पाहिल्या 2 धावा मिळाल्या आणि 2 धावेच्या संख्येने 24 धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपण पाहतोय. कधी पाहिलं गेलं तर क्रिकेट हा एक फक्त खेळ आहे. खेळताना जणू तो युद्धाचा हवा आहे. म्हणूनच क्रिकेट त्याचं नाव आहे. लक्ष आहे जिंकायचं जिंकायचं आणि जिंकायचंच. क्रिकेट हा एक खेळ आहे तर तो तुमच्या आयुष्याचा एक डाव आहे. क्रिकेट म्हणजे जिद्द. क्रिकेट म्हणजे चिकाटी. क्रिकेट म्हणजे धाडस. क्रिकेट म्हणजे तुमचं साहस. क्रिकेट म्हणजे तुमचं स्वप्न आणि क्रिकेट म्हणजे आनंद. खरं तर आपल्याला ज्या खेळातून सगळ्यात जास्त आनंद मिळतो तो क्रिकेटचा खेळ आहे. इथे बाईच्या स्वरूपात आपण पाहतो 1 धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली. तुमच्या दिवसभराचं टेन्शन दूर करणारा क्रिकेटचा खेळ आहे. पंचवीस धावा आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो 3रं मैदानाच्या आतमध्ये अजून मार्गस्थ आहे. यावेळेस एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न आपण पाहतो केला होता. बॅट वरती आला नाही चेंडू. खरं तर
बॅटची कट घेत आपण पाहिलं तो पायावरती लागला आणि तिथून एक धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली. याच बरोबर षटक संपलं तिसऱ्या क्रमांकाचं आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 26 धावा आहेत. या षटकात अहमद शेळकेने केल्या 10 धावा खर्च. कुठलाही फलंदाज बाद करण्यात यश आले नाही. 2 एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावा या षटकामध्ये मिळाल्या. पाहायचं आता षटक क्रमांक 4 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये कोण घेऊन येईल. काय गोलंदाज देव? तुषार इनामदार. तुषार इनामदार आपण पाहतो षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये घेऊन येईल. धावफलकावरती 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बराचसा लांब ठेवला तो उजव्या इष्टीच्या. अखेर आपण पाहतो उद्या फायनलचा आणि अंतिमचा दिवस तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. अनेक टेनिस क्रिकेट मधले प्रचंड मोठे खेळाडू खरं तर आपल्याला या मैदानावरती उद्या पाहायला मिळतील. परंतु त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं आपण पाहतो आयोजकांचा एक वेगळा प्रयत्न होता. शेवटच्या दिवसात आपण पाहिलं की डान्सिंग अंपायर डी.एन. रॉक डान्सिंग अंपायर यांचे देखील अदाकार्य तुम्हाला पाहायला मिळणार आहे. इथे झेल टिपला आणि फलंदाज बाद. थँक्यू डीजे. धावफलकावरती 26 धावा. तिसरा फलंदाज बाद. तुषार इनामदारची कमालीची गोलंदाजी आहे. खरं आपण पाहतो उद्या शेवटच्या दिवसासाठी आपण पाहतो आयोजकांनी तो वेगळा प्रयत्न केला. खरं तर आपण पाहिलं डान्सिंग अंपायर डी.एन. रॉक डान्सिंग अंपायर अगदी पंढरपूरवरून आपल्या स्पर्धेसाठी येणार आहेत. आणि खरं तर तुम्ही घर बसल्या शेवटच्या दिवसाचा आनंद घेऊ शकता. MH लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण केलं जात आहे. तुषार कानकाटे सर असतील, त्याचप्रमाणे समाधान गायकवाड सर आहेत, सूरज गायकवाड असतील, यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहतो MH लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण होतंय. आणि उद्याचा दिवस खरं तर अंतिमचा आणि शेवटचा दिवस आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. बरेचसे मान्यवर उपस्थित होतील. अनेक चांगले चांगले खेळाडू तुम्हाला उद्या या मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. ज्या खेळाडूंनी महाराष्ट्रभर नाही तर संपूर्ण भारत देशाभर दौरे केले असे अनेक मोठमोठाले खेळाडू तुम्हाला या मैदानावरती उद्या पाहायला मिळणार आहेत. ओ परफेक्ट परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. चेंडू फेकून दिला सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू थँक्यू. या षटकारावर धावफलकावरती वाढ 33 धावा 3 गडी बाद. 3.3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पाहतो आपण एक चांगला धावफलक आता इथून पुढे उभा राहण्यासाठी प्रयत्न होईल. कारण आपण पाहिलं बराच वेळ फलंदाज शांत होते, परंतु आता पुन्हा एकदा तो आक्रमक पवित्र धारण केलाय. षटकार आला त्याच पाठोपाठ डिफाईन लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 रन.
षटकारा पाठोपाठ आलेला चौकार आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला आणि या चौकाराच्या सायखेला धावफलक पात्र देखील पुढे जाईल. धावफलकावरती 37 धावा इथे पूर्ण होत आहेत. चौथ्या क्रमांकाचं षटक आहे. यानंतर अजूनही 2 षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे. क्रॉस दी बॅट, क्षेत्ररक्षक फार दूरवरती, स्क्वेअर लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. पहिलं चेंडू बघितलं तुषार इनामदारचे खरं सुंदर होते, चांगले चेंडू त्याने मैदानाच्या आतमध्ये टाकले. परंतु आता पातळी इथे सलगच्या 3 चेंडूवरती 3 मोठाले फटके आले. तर एक षटकार आला, त्या पाठोपाठ 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये आलेले. कुठेतरी हे समीकरण बिघडून टाकलं. प्रचंड मोठा तडाखा, चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर, येईल षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. धावफलकावरती 47 धावा आहेत. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल. षटक क्रमांक 5 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि 5व्या षटकासाठी आपण पाहतो गोलंदाज पॅरिस कांबळे गोलंदाजीसाठी तयार होईल. याच पॅरिस कांबळेने या आधीच्या षटकामध्ये धावा रोखल्या होत्या. पुढे ती जबाबदारी आली. कुठेतरी धावसंख्येला पुन्हा एकदा स्पीड ब्रेकर लावावा लागेल. तो गतिरोधक लावण्याचं काम आता इथे नक्कीच करावं लागेल पॅरिस कांबळेला. एका बाजूने उमेश जाधव तर दुसऱ्या बाजूने आसिफ मुलानी. एक ताबडतोड फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आसिफची तुम्ही पाहिली. 2 षटकार 2 चौकार या षटकामध्ये तुम्ही पाहिलेले आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटमध्ये खेळायचा प्रयत्न होता. पायचं क्षेत्ररक्षक दूरवरून अमर शेळके आला. चेंडूवरती झेपावेल. 1 धाव तिथे मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. एकेरी दुहेरी धावा सुद्धा तुम्हाला चांगला धावफलक मैदानाच्या आतमध्ये उभं करून देणार आहेत. धावफलकावरती 48 धावा खऱ्या अर्थाने इथे लागले गेलेत. आता शेवटची खरं आपण पाहिलं तर शेवटचे 12 चेंडू होते. त्या 12 चेंडूंमध्ये पुन्हा एकदा धावा बनवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल माळेगाव क्रिकेट क्लब संघाला. मिस टाइम आहे. बराच उंच गेलाय आकाशामध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक फार दूरवरती होता. 1 2 3 क्षेत्ररक्षक अगदी जिलेबी सारखे एकत्र आले. तिथे मात्र सेल होऊ शकला नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला आणि तिथे पाहतो आपण मिळाल्या 2 धावा. 2 धावेंबरोबर आपण पाहतो संघाचं अर्धशतक. 50 धावा इथे धावफलकावरती पूर्ण होत आहेत. ज्या खेळावरती आपण पाहतोय सगळ्यात जास्त क्रिकेट रसिकांनी प्रेम केलं तो क्रिकेटचा खेळ आहे. आणि ज्या खेळाला खरं तर आपण पाहतो प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतलं तो क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. म्हणजे क्षणभर आवडलेलं नाता आयुष्यभर टिकवण्यासाठी मनात आभोळ एवढं प्रेम असावं लागतं. कल क्षणात ज्या खेळाच्या प्रेमात पडतो तो क्रिकेटचा खेळ आहे. आणि त्या खेळावरती आपण पाहतो प्रत्येकानं प्रेम केलेलं आहे. भारतीयांच्या नसानसांमध्ये भिनलेला क्रिकेटचा खेळ. खरं तर क्रिकेटची सुरुवात जर इंग्लंड देशातून झाली असेल तर क्रिकेटच्या प्रेमात भारत देश पडला. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो जगातील सगळ्यात श्रीमंत लीग जी आपली इंडियन प्रीमियर लीग म्हणजे IPL ही जगातील सगळ्यात श्रीमंत लीग आहे. इथेच पुन्हा आपण पाहतो धावफलक रोखण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये नक्कीच केलेलं आहे. पॅरिस कांबळेचं कौतुक करावं लागेल. एकेरी दुहेरी धावा येत आहेत परंतु मोठा फटका त्याला अजून मैदानाच्या आतमध्ये या तरी षटकात खेळू दिला नाही. 53 धावा आहेत. 3 गडी बाद असताना 4.4 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. उमेश जाधव आसिफ मुलानी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना कुठेतरी धावा बनवण्यासाठी त्यांचा बराच मोठा प्रयत्न. पायचे वाईट यॉर्कर होता, खंडून काढला तिथून डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असताना फक्त एकच सिंगल मिळेल कारण क्षेत्ररक्षक उभा आहे.
ती क्षेत्ररक्षणाची भिंत खरं तर मजबूत आहे. ती चीनची भिंत आहे, ती सहजासहजी फोडणार नाही. हवेमध्ये देखील थोडासा बदल होतोय व जोरानं वारं देखील व्हायला लागले. आणि दररोज आपण पाहतो की सातत्यानं वातावरणामध्ये बदल होत असतो. म्हणजे कधी पावसाचं वातावरण तयार होईल आपण सांगू शकत नाही. खरं तर पहिले 2 दिवस झाले, तिसऱ्या दिवसामध्ये मुसळधार पाऊस खरं तर पडला गेला आणि त्यानंतर एक दिवस आपण स्पर्धा थांबवली. पुन्हा एकदा आपण पाहतो ती स्पर्धा उभी राहिली आणि पाहतोय आपण आता षटक संपलं. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावफलकावरती आपण पाहतो 55 धाबा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक सुरू होईल आता. अंतिमचा आणि शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल आणि शेवटच्या षटकाची जबाबदारी आता कोणावरती असणार आहे? रहमत शेख आपण पाहतो षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये सुरू करेल. आसिफ मुलाने ऑन स्ट्राईक 8 चेंडूचा सामना त्याने केला. 24 धावसंख्येवरती तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. खरं तर या जगावरती राज्य करण्याचा प्रयत्न अनेक जणांनी केला. त्यामध्ये हिटलर असेल, शेक्सपियर, नेपोलियन बोनापार्ट, खरं तर अनेकांनी या जगावरती राज्य करण्याचा प्रयत्न केला. व्हायचे इथे चेंडू परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. षटकार आहेत. 6वं षटक सुरू झालंय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं एक तडाखा दिलाय, जबरदस्त तडाखा होता तो. षटकार मैदानाच्या आतमध्ये आला. धावफलकावरती 61 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मालेगाव क्रिकेट क्लब अखर एक चांगली संघ बांधणी आहे. कारण या आधीच्या सामन्यामध्ये काय सामना त्यांनी जिंकला. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला होता. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज होती. तिथे मात्र आपण पाहिलेलं आहे त्या धावा त्यांनी रोखल्या होत्या. पुन्हा एक लागोपाठचा दुसरा षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 गगनभेदी षटकार आलेत आणि धावफलकावरती 67 धावाची नोंद इथे होताना आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू वाईट यॉर्कर होता. खरं तर खांडून काढण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या धावेसाठी घरट सोडलं इथे. खरं तर इथे फलंदाज होईल बाद धावबाच्या स्वरूपात आपण पाहतो. 4था धक्का मैदानाच्या आतमध्ये मालेगाव क्रिकेट क्लब संघाला.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल परवेश शेख. इथे फलंदाज बाद झाला. खरं तर इथे आसिफ मुलानीला स्ट्राईक वर आणण्यासाठी दिलेलं बलिदान असावं ते. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकार. थँक्यू डीजे. आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहिलेलं आहे 3 षटकार आलेत. धावफलकावरती 74 धावांची नोंद इथे होताना आपण पाहतोय. नो चेंडू पाहायचे इथे नक्कीच मुख्य पंच नो चेंडूची घोषणा करतील. या चेंडूवरती एक बोनस मिळाली आणि पुढच्या येणाऱ्या चेंडू फ्रेडचा असेल आणि त्यावरती येणाऱ्या धाबा सुद्धा बोनस रूपी धाबा असणार आहेत आणि ते घेण्याचा प्रयत्न नक्कीच आसिफ मुलानी करणार आहे. खरं आसिफ मुलानी 13 चेंडूंचा सामना त्याने केलाय. 5 षटकारांच्या मदतीनं 2 चौकार त्याने खेळले आणि 43 धाव्यांची खेळी मैदानाच्या आतमध्ये त्याने गेलेली आहे. जबरदस्त खेळी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. महत्वाच्या सामन्यामध्ये एक चांगला खेळ त्याच्याकडून पाहायला मिळाला. मिस टाइम आहे, बराच उंच गेलाय. इथे झेल जरी टिपला पाहतो तिथे आपण एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला होता. झेल टिपला असला तरी कुठलाही आनंद उत्सव तिथे साजरा केला नाही. कारण माहित होतं फ्रीडचा चेंडू होता, इथे फलंदाज बाद होणार नाही. खरं तर आपण पाहिलं फ्रीडच्या चेंडूवरती 99% फलंदाज सेफ असतो. म्हणजे 1% कुठेतरी तो थोडासा अडचणीमध्ये धावबाद साठी खरं तर आपण पाहिलं तिथे जर संधी होती धावबाद साठी देखील. परंतु तिथे जो झेल टिपल्यानंतर समतोल तिथे राखू शकला नाही गोलंदाज आणि थोडासा पडझड झाली. तिथे एक धाव मैदानाच्या आतमध्ये मिळाली आणि 1 धावेच्या सायकल आपण पाहतो. धावफलक मात्र पुढे 76 धावेंवरती जाऊन पोहोचेल. शेवटचा एक चेंडू या षटकातला आता मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. थोडंसं फील्ड सेट देखील बदलावं लागेल. आता क्षेत्ररक्षणात बदल मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल कारण डाव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. 76 धावा आहेत. अ 76 धावा शेवटचा चेंडू आपण पाहतो 6व्या षटकातला मैदानाच्या आतमध्ये जो शिल्लक आहे. फुल टॉस पाहतो आपण तिथे कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे अमर शेळके काय वेगानं चेंडूवरती गेलाय. चित्त्यासारखा चेंडूवरती झेपावला होता. तिथे मिळाल्या 2 धावा. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न करतील. घरटं सोडलं जरी असलं तरी इथे आता फलंदाज बाद होईल. 4था धक्का आपण पाहतो. 5वा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल आणि याच बरोबर पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल.
शेवटच्या चेंडूवरती फलंदाज धाव बाद आहे. तिथे एकच धाव मिळेल. डीजे थँक्यू. चला केडगाव संघ आपले 2 सलामीचे फलंदाज ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. क्षेत्ररक्षण चला मालेगाव क्रिकेट क्लब ताबडतोब आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पाठलाग करायचा आहे. खरं तर 36 चेंडू आणि 77 धाव्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करण्यासाठी 2 सलामीचे फलंदाज पाहतो आपण. मयूर दादा शेलार केडगाव स्मॅशर संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तुषार इनामदार आणि रोहन गडदरे. शंभर प्रतिष्ठान आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आलेल्या तमाम संघांची, खेळाडूंची, देणगीदार मान्यवरांची आणि क्रिकेटमध्ये जाण आणणाऱ्या क्रिकेटप्रेमी रसिकांची शंभर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री खुशालदादा कुंजीर यांच्या वतीनं हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल. रोहन गडदरे आणि दुसऱ्या बाजूने तुषार इनामदार ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तर पहिल्या षटकासाठी आपण पाहतो गोलंदाज तयार असेल विजय आटोळे. विजय आटोळे पहिलं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय. कशा प्रकारची खेळी या सामन्यात राहणार आहे. 36 चेंडू 77 धाव्यांचा 78 धाव्यांचा पाठलाग करायचा. 77 झाल्यात. 78 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 2 सलामीचे फलंदाज दाखल झालेले आहेत. बराच मोठा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. त्या स्वप्नांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. तर स्वप्न मोफतच मिळतात. फक्त त्यांचा पाठलाग करत असताना प्रचंड मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागते. आयुष्यात कुठलीच गोष्ट अवघड नसते. फक्त तुमचे विचार हे पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. आणि जीवन जगत असताना तुमचे कष्ट हे प्रामाणिक खरं तर असणं गरजेचं आहे. म्हणजे उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवरती लावून आयुष्यात प्रगती कधीच होत नाही. म्हणजे तुम्हाला जर प्रगती करायची असेल तर सूर्योदयाच्या अगोदर उठून तुम्हाला कष्टाची गोडदोड करावी लागते. त्यानंतर तुमच्या आयुष्यातली स्वप्नही पूर्ण होत असतात. इथे पाहिलेली स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय क्रॉस ती बॅट खेळला होता. 2 शतरक्षकांची तरी भेटणारा चेंडू. पहिल्या चेंडूवरती रोहनचा खडे चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कुठेतरी तो विश्वास, तो कॉन्फिडन्स आता वाढलेला आहे. अरे असेल नसेल तुझं कोणी, तू पंखात कायम भरारी ठेव. असेल नसेल तुझं कोणी, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल एक दिवस तुझा पद, तू स्वतःवरती विश्वास ठेव. राहिली तरी देह अपुरी आपुली, तरी प्रयत्न असावा पुढा पुढा. राहिली जरी देह अपुरी आपुली, तरी प्रयत्न असावा पुढा पुढा. लडखडत्या पायांना रोवणं शिकवण्या, आयुष्यात वादळ यावीत पुढा पुढा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार.
चौकारा पाठोपाठ षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. ज्यावेळेस 78 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे त्यावेळेस सुरुवात देखील तशीच सुंदर होणं खूप महत्वाचं आहे आणि ती चांगली सुरुवात इथे रोहन मैदानाच्या आतमध्ये करून दिलेली आहे. रोहन गरदरे तर असाच खेळत राहिला तर सामना कधी संपून टाकेल. खरं तर आपण पाहतो एक ताकदवान फलंदाज आहे. एक चांगली खेळ त्याच्याकडे सातत्याने तो करत असतो. इथे देखील पुन्हा दिशा भरकटणारा चेंडू कुठेतरी प्रेशर तो दबाव आज जाणवतोय कारण पहिल्या 2 चेंडूवरती प्रचंड मोठं आक्रमण केल्यानंतर गोलंदाजाला सुद्धा आता पुन्हा टप्प्यावरती बदल करावा लागणार आहे. इथे पाहायचं आपल्याला खरी तर थोडीशी वाऱ्याची झुळूक आपण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये येईल. कुठेतरी आपण पाहिलं थोडीशी माती मैदानाच्या आतमध्ये उडते आणि कुठेतरी मी म्हणेल ती फलंदाजांनाही त्रासदायक ठरते आणि याच कारणामुळे आपण पाहतो पंचांनी देखील इथे डेड चेंडू मृत चेंडूची घोषणा केली. हे समजदारीचं क्रिकेट आहे. चांगला चेंडू होता फक्त दिशा दाखवली तिथे डिफेन्स केला चेंडू. एक धाव मात्र आपण पाहतो तिथे घेतली गेली आणि 1 धावेच्या संख्येने धावफलकावरती देखील वाढ झाली. धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 12 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं विजय आठवलेचं मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना एक चांगला प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं असेल. 9 चेंडू आहे. 9 चेंडू मैदानाच्या आतमध्ये मुख्य पंचांनी घोषित केलाय आणि पुढचा येणारा चेंडू ब्रीडचा असणार आहे. पायचे अजून एक संधी चालून आलेली आहे. ती सोनेरी संधी चालून येईल खरं तर रोहन गरदडेसाठी. पायचे याआधी एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि संधी चालून आल्यानंतर त्या संधीचं सोनं तो मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे करेल. खाली राहिलेला प्रचंड खाली राहिलेला चेंडू होता. इथे मात्र आपण पाहिलं निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा दाखवण्यासाठी. लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा दाखवण्यासाठी. इथे चेंडूला दिशा दाखवली. फेकून दिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावफलकावरती आपण पाहतो इथे या षटकारानं 20 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न इथे येईल निर्धाव चेंडू आणि याच बरोबर षटक संपलं पहिल्या क्रमांकाचं. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर कुठलाही फलंदाज बाद नसताना 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील आता 30 आणि सामना जिंकण्यासाठी 58 धाव्यांची गरज आहे. एक चांगली सुरुवात. इथून पुढे खतर प्रत्येक षटकामागे आता 11.6च्या सरासरी तुम्हाला धावा बढवायच्या आहेत. पुन्हा एकदा ती विजयाची खतर दिशा शोधण्यासाठी प्रयत्न दोन्ही संघ करणार आहेत. लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा दाखवण्यासाठी. आपली एक चूक कारणीभूत ठरते ती दिशाहीन करण्यासाठी. किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी आणि क्षणभराचा गर्व कारणीभूत ठरतो आपल्याला वरून खाली पडण्यासाठी. त्याचं क्रिकेटमध्ये आपण पाहतो की गर्व अजिबात चालत नाही. ओव्हर कॉन्फिडन्स तुमच्याकडे जरूर असावा परंतु ओव्हर कॉन्फिडन्स क्रिकेटमध्ये अजिबात चालत नाही. आणि क्रिकेटमध्ये कोणाला कधीच कमी समजू नका, कमी लेखू नका, कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब बुडू शकत नाही. पाहिजे आता षटक क्रमांक 2 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतो तन्वीर शेख गोलंदाजीसाठी तयार होईल. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. तुषार इनामदार सापडला तिथे जाळ्यात. फलंदाज बाद. पहिला धक्का.
पहिला धक्का तुषारच्या स्वरूपात आपण पाहतो. केडगाव स्मॅशर संघाला बसलाय तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल पेरिस कांबळे. इथे जबाबदारी नक्कीच त्यालाही घ्यावी लागणार आहे. 6 चेंडूंचा सामना करणारा रोहन 17 धावसंख्येवरती खेळतोय. 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीनं पाहतो. आता इथून पुढे पुन्हा एकदा तो डाव सावरण्यासाठी पॅरिस मैदानाच्या आतमध्ये जाऊन दाखल होईल. खरं तर एक चांगली सुरुवात दोन्ही खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये केली होती. टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज अ क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं त्या देहाची लक्तरे त्या गुंढळलेल्या जाणीवेत यातनेच्या मृत्यूच्या काळ्याच्या डोहामध्ये आणि करावा शेवट माझा तुझा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंका मारावा की येणाऱ्या निद्रेलाही नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण जर निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलीच तर नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर धाडस होत नाही. म्हणून आम्ही सहन करतोय जुने जागे पण सहन करतो प्रेतांच्या निर्जीवपणावरती अभिमानावरती होणारे अत्याचार आणि अस्तित्वाच्या गाभाऱ्यावरती होणारे सत्वाची विटंबना आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभा राहतो खालच्या मानेनं आमच्याच मारेकऱ्यांच्या दाराशी. विधात्या तू इतका कठोर कसा झालास रे. एका बाजूने ज्याला आम्ही जन्म दिला तो आम्हाला विसरतो आणि दुसऱ्या बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस. मग या विस्कटलेल्या देहाचे सापळे घेऊन हे करुणा करा आम्ही तेरड्याटी कोणाच्या पायावरती डोकं आपटायचं. पायचा एक मोठा तडाखा इथे दिलाय. धावफलक या चौकारानं पुढे जाईल. अठ्ठावीस धावा धावफलकावरती आहे. लागोपाठचे 2 चेंडू 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये आलेत. पेरिस कांबळे खरं तर पुढे त्याने आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये धारण केली. खरं तर आक्रमक होणं गरजेचंच आहे. ज्यावेळेस तुम्हाला इतक्या मोठ्या धावफलकाचा पाठलाग करायचा त्यावेळेस आक्रमकता तुम्हाला धारण करावीच लागेल. लागोपाठचा 3रा चौकार. थँक्यू. धावफलकावरती या चौकारानं वाढ होईल. 32 धावा धावफलकावरती. तुषार इनामदार जरी बाद झाला असला ना तरी पुन्हा एकदा डावाची सूत्र पॅरिस कांबळेने हातात घेतलीच. एका बाजूनं रोहन खतर या षटकामध्ये तसा बराचसा शांत पाहायला मिळाला परंतु पॅरिस कांबळे पुन्हा एकदा ते आक्रमक रूप त्याने धारण केलंय. पायसे खरं तर कव्हरला चेंडू खेळायचा होता. बॅटवरती पुरेपूर आला नाही. बॅकवर्ड पॉइंटला गेला चेंडू. तिथे मात्र 1 धाव घेतली. 1 धावेबरोबर धावफलक मात्र जाऊन पोहोचेल पुढे. 33 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये मयूर दादा शेलार केडगाव स्मॅशर. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 45 धावेंची गरज आहे. षटक क्रमांक सुरू होईल आता 3ऱ्या क्रमांकाचा आणि 3ऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा विजय आटोळे गोलंदाजी मार्कवर तयार झाला. कधी विजय आटोळेने पहिलं षटक टाकलं होतं आणि पहिलं षटक प्रचंड महागडे ठरलं. 20 धावांचं होतं ते.
पहिल्या षटकात कुठलाही बळी टिपता आला नाही, परंतु आता पायचे षटक क्रमांक 3 साठी त्याला आमंत्रण दिलंय आणि तिसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी असणार. छत्तीस धावा आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना परफेक्ट ब्लॉक होल होता. व्हाईट यॉर्कर ज्याला आपण म्हणू तो चेंडू होता. पॅरिस कांबळेने काढून काढला. पायसे आपल्याला क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑन वरून आला. एक चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. एक धावेच्या सायकल आपण पाहतो. धावफलक मात्र पुढे 37 धावसंख्येवरती जाऊन पोहोचणार आहे. शेवटचे 22 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी आपण पाहतो 41 धाव्यांची गरज आहे. 22 चेंडू 41 धाव्यांची गरज आहे. खतर इथून पुढे देखील आपल्याला 12च्या सरासरीने आता मैदानाच्या आतमध्ये बनावाव्याच लागणार आहेत. माणसाला छोट्याशा आयुष्यामध्ये खरं तर तो आनंद शोधता आला पाहिजे आणि तोच आनंद खरं तर तुम्हाला या सामन्यात मिळणार आहे. खरं तर आनंद देणारा सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आहे. अक्रॉस दी बॅट खेळलाय. उजवा पाय पुढे टाकत बराचसा शफल झाला होता. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला आणि पाहता पाहता 2 घेतल्यात. तिसऱ्या धावेसाठी पलायन केलंय आणि 3 धावा. 5 और ताज दिवसा ढवळ्या धाव्यांची चोरी. तुमच्या डोळ्यासमोरून इथे धाव चोरली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये इथे ताळमेळ खूप महत्वाचं होतं आणि ते ताळमेळ आपल्याला खरं तर इथे पाहायला मिळालंय. 2-3 धावांच्या सायकल धावफलक मात्र पुढे 40 धावसंख्येवरती जाऊन पोहोचले गेले. मी सांगितलं तुम्हाला आयुष्यात आनंद शोधता आला पाहिजे. जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं की एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं. आयुष्य सुंदर असतं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. आयुष्य आईस्क्रीम सारखं असतं. टेस्ट केलं तरी वितळतं, वेस्ट केलं तरी वितळतं. म्हणून आयुष्य टेस्ट करता आलं पाहिजे. वेस्ट तर ते तसंही सुरूच आहे. फुल टॉस क्षेत्ररक्षक समोर झेल टिपला आणि फलंदाज बाद. धावा आहेत. 2 गडी बाद आहेत. आपण पाहतो दुसऱ्या क्रमांकाचा धक्का. बिग विकेट डाऊन. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तिथे सीमारेषेवरती अलगद सेल टिपला आणि पॅरिस कांबळेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. नवीन फलंदाज अमर शेळके मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. विजय आठवड्याचं जरी पहिलं षटक प्रचंड महागडे ठरला असला ना तरी त्याने त्याची गुणवत्ता दाखवून दिली. इथे काय क्वालिटीचा तो गोलंदाज आहे त्याने ते दाखवून दिलेला आहे. या षटकात त्यानं धाबा रोखलेल्या आहेत. सिंगल डबलच्या साह्याने धाबा मैदानाच्या आतमध्ये या षटकात घेतल्या. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात पॅरिस कांबळे सीमारेषेवरती झेल देऊन बाद झाला. आता पुन्हा एकदा ही जबाबदारी येऊन पडली अमर शेळकेवरती आणि दुसऱ्या बाजूनं सलामीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहन गडदरे आहे.
अक्रॉस दी बॅट क्षेत्ररक्षक फार दूरवरती होता. ओ खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार, 4 रन. चौकाराच्या सायख्यानं धावफलकात वाढ होईल. 44 धावा आपण पाहतो धावफलकावरती लागले जातील. कुठेतरी विजयातला अंतर कमी करण्यासाठी तो प्रयत्न होता. एक चौकार आला. शेवटचे 19 चेंडू आणि 34 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. पास, स्लोअर फुल टॉस परत लांब ठेवला, निर्धाव चेंडू आलाय. सामन्यातलं इक्वेशन बदललं जाईल आता. शेवटचे 18 चेंडू 34 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. पहिले 3 षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संपलेले आहेत. पाहिजे आता शेवटच्या 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. खरं तर ज्या सरासरीने धावा बनवल्या गेल्यात 14.67च्या सरासरीने मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांमध्ये 44 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात बनवल्यात. तर पाहिजे आता शेवटच्या 18 चेंडू 11.33च्या सरासरीने मैदानाच्या आतमध्ये अजून 34 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत. चला वेळ वाचवा. पुन्हा एकदा आपण पाहतोय शेवटचे 3 षटक मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. कुठेतरी सगळे खेळाडू एकत्र येत आहेत. विचार विनिमय केला जाईल. इथून पुढचा प्रवास कसा असेल ते देखील आपल्याला पाहायचं आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे सामन्यातलं समीकरण बदललं जाणार का, ती सामन्यातली परिस्थिती पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बदलली जाणार का, ते देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायचे आहे. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 34 धाब्यांची गरज आहे. 18 चेंडू 44 बनवल्यात. 3 षटकांमध्ये 44 बनवल्यात. अजून 3 षटकात 34 बनवायच्यात. म्हणजे तशी पाहिलं गेलं तर एक चांगली सुरुवात केडगाव स्मॅशर संघाची आहे. परंतु महत्वाचे दोन्ही फलंदाज तुषार इनामदार स्वस्तात परतला. जास्त मोठी खेळी त्याला साकारता आली नाही. पॅरिस कांबळे मैदानाच्या आतमध्ये खरं तर त्याचा झंझावात सुरू होता, परंतु त्यालाही थांबवला गेला. परंतु सलामीला आलेला रोहन गडदरे मात्र मैदानाच्या आतमध्ये 7 चेंडूंचा सामना करत 20 धावा त्यांनी मैदानाच्या आतमध्ये बनवल्यात. त्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकाराचाही समावेश आहे. तर पहिल्या चेंडूचा सामना करत 1 चौकार अमर शेळकेने मैदानाच्या आतमध्ये ठोकलेला आहे. म्हणजे दोनही फलंदाजांमध्ये सामना संपवण्याची क्षमता आहे. परंतु पाहायचा आता गोलंदाज तन्वीर शेख गोलंदाजीसाठी तयार झाला. उजव्या हातानं एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रोहन गडदरेचा इथे फसला. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. एक चांगली गोलंदाजी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये या षटकात पाहायला मिळणार का. तर पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आला. कुठेतरी सलामीच्या फलंदाजाला त्याने खेळपट्टीचा बराचसा अंदाज घेतला होता. तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. उंच आकाशात चेंडू क्षेत्ररक्षक आला होता. तिथे शेवटच्या क्षणी त्याने मी म्हणेल अंग काढून घेतलं. खरं तर आपण पाहिलं जीवाच्या आकांक्षेने धावले दोन्ही फलंदाज घरट्यामध्ये सुखरूप आहेत. 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये मिळतील. खरं तर ज्यावेळेस आपण पाहिलं सीमारेषेवरचा क्षेत्ररक्षक धावत होतो चेंडूवरती, असं वाटलं काही क्षणासाठी वाटलं की झेल होईल, परंतु शेवटच्या क्षणी तो थांबला आणि तिथे नो बॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. 2 धावा तिथून घेतल्या आणि 2 धावेने 46 धावा आपण पाहतो धावफलकावरती पूर्ण होताना. बस सोडून दिला. माहित होतं एक अवंतर धाव इथे मिळणार आहे. मुख्य पंच दंडित करतील. वाईटची घोषणा खरं तर तिथे झाली. एक अतिरिक्त धाव धावफलकाला पुन्हा एकदा पुढे घेऊन जाईल. 47 धावा धावफलकावरती आहे. वाह, आउटस्टँडिंग चेंडूकार समजून घेतला होता. कारण ज्यावेळेस आपण पाहिलं पहिला चेंडू वाईट आला तो बराचसा लांब ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तसं चेंडू टाकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा गोलंदाजाने केला. यावेळेस रोहन गडदरेने तिथे आक्रमक फटका खेळला. तिथे षटकार आलाय. पुन्हा एकदा दिशा भरकटणारा चेंडू. मुख्य पंच दंडित करतील. वाईटची घोषणा. शेवटचे 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. दाणे दाणे पेली खाए खाने वाले का नाम.
आज की शाम किनकिन के नाम ही संध्याकाळ कोणाच्या नावावरती असणार आहे? मालेगाव क्रिकेट क्लब की केडगाव स्मॅशर? पुन्हा एकदा दिशा भरकटणारा दंड. कुठेतरी एक मोठ्या फटक्यानं दबाव नक्कीच गोलंदाजावरती तो प्रेशर नक्कीच जाणवतोय. कुठेतरी आपण पाहतो की मोठ्या फटक्यापासून वाचायचं असेल तर तुम्हाला या चेंडूंचा कधीतरी वापर करावा लागतो. एखादा दोन वाईट चेंडू येतील परंतु कुठेतरी मोठ्या फटक्यांपासून आपला बचाव होईल याच एका उद्देशाने आपण पाहतो ज्या प्रकारची गोलंदाज करत असतात. म्हणजे उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतात. ज्यावेळेस फलंदाज बराचसा शफल होतात म्हणजे 3 स्टंप सोडून देतात. असं अनेक वेळा आपण अनेक फलंदाज खेळताना पाहिलेले आहेत. म्हणजे इथे रोहन गडदरे देखील आपण पाहतो त्या प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न त्याचा आहे. धावफलकावरती जर नजर टाकली तर 55 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. गडदरे आयुष्य आहे, आयुष्य मनसोक्त जगून घ्या, बाकी सगळं नशिबावरती सोडून द्या. कारण रात्री फुलांना देखील माहित नसतं उद्या मंदिरात जायचंय की स्मशानात. वा, यावेळेस रिव्हर्स स्विच हिटचा फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. याच फटक्यांसाठी रोहन गडदरेची ओळख आहे. दाखवून दिला क्लास काय असतो. आपण पाहिलं इथे या चेंडूवरती एक षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुन्हा एकदा बराचसा शफल होऊन स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बंगाली रसगुल्ला, कोल्हापुरी तडका, षटकार. शेवटचे 12 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज. समिंदर सारे शराब होते तो सोचो कितना बवाल होता. समिंदर सारे शराब होते तो सोचो कितना बवाल होता. हकीकत सारे ख्वाब होते तो सोचो कितना बवाल होता. येथे काय केलंय रोहन गडदरेनं? लागोपाठच्या 2 षटकारानं सामन्यातली हवा काढून टाकली. वाटलं होतं कुठेतरी शेवटच्या क्षणापर्यंत सामना जाईल परंतु पुन्हा एकदा सामन्यावरची पकड मी म्हणेल मजबूत केलेला आहे. परंतु अजूनही तसं बघितलं तर सामना संपलेला नाही. 12 चेंडू 11 धाब्यांची गरज आहे. यावेळेस अमर शेळकेनं खेळलेला एक तडाखेबंद फटका, षटकार. याआधी रोहन गडदरे आग ओकत होता. अमर शेळके म्हणला मी तरी का शांत बसू. त्यानं एक दिलाय तडाका, षटकार आणि धावफलकावरती आपण पाहतो 73 धावा पूर्ण होत आहेत. सामन्यातलं समीकरण आपल्याला पाहायचंय 11 चेंडू 5 धाब्यांची गरज. पुन्हा एक मोठा फटका, पाहायचं क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर, फरार, चौकार. सत्याहत्तर धावा. खरं तर आपण पाहतो तर सामन्यावरची पकड मजबूत तर झालेलीच आहे आणि याच बरोबर आपण पाहतो इथे सामना जिंकला
मयूर दादा शेलार केडगाव स्मॅशर सेमी फायनल मध्ये दाखल होती. डीजे थँक्यू. डीजे थँक्यू डीजे. 1-2 मिनिटं फक्त आता. चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कडे जाऊयात आपण. या सामन्यातला सामनावीर ठरलाय ज्याने 13 चेंडूमध्ये 40 धाव्यांचा तडाखा दिला तो रोहन गडतरे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. या विनंती असेल रोहन गडतरे. खतर या आधीच्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच होता. चला रोहन गडतरे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण मान्यवर पावड्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी देतोय. आणि सेमी फायनल मध्ये दाखल होणारा चौथा संघ आपल्याला मिळाला मयूर दादा शेलार केडगाव स्मॅशर. चला मान्यवर पावड्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. एक सुंदरसं सन्मान चिन्ह देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. थँक्यू डीजे थँक्यू. केडगाव स्मॅशर संघ आपण पाहतो सेमीफायनल मध्ये जाऊन दाखल झालाय. उद्या तुम्हाला 2 आयकॉन तुम्ही तुमच्या संघामध्ये खेळू शकता. उद्याचा शेवटचा आणि अंतिमचा दिवस आणि अंतिमच्या दिवसातले फायनलचे दगदगते थरार उद्या आपल्याला याच मैदानावरती अनुभवायला मिळणार आहेत. उद्या सामना बरोबर पहिला सामना हा 10 वाजता सुरू होईल याची नोंद सगळ्या खेळाडूंनी घ्या.